तर बघा, आज आपण बघणार आहे स्ट्रोम्स. ओके, स्ट्रोम्स म्हणजे काय तर चक्रीवादळ किंवा वादळ. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्स इन द ॲटमॉस्फिअर कॉज चेंजेस इन वेदर रिझल्टिंग अ स्ट्रॉंग वाइंड ऑर स्ट्रोम. बघा, ज्यावेळी हवेमध्ये जास्त प्रमाणात दाब तयार होतो, त्याच्यामुळे जे काही हवामानामध्ये चेंज होतो वातावरणामध्ये, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मग वारा वगैरे येतो. त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, त्याला म्हणायचं वादळ. आता बघा, इफेक्ट ऑफ स्ट्रोम्स. आता काय आहेत इफेक्ट ऑफ स्ट्रोम्स इथं दिसतंय तुम्हाला. काय आहेत तर ग्रेट डॅमेज ऑफ स्ट्रोम्स अफेक्टेड रिजन. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात डॅमेजेस होतात, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं थोडक्यात, की ज्या ठिकाणी वादळ वगैरे आलेलं आहे त्याचे ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते आणि शिवाय वित्तहानी पण होते. म्हणजे पैसे वगैरे, पैशाची नाही हानी होत म्हणता येत, पण आपण पैशाचा वापर करून जे काही घरं वगैरे बांधलेले आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीची हानी होते. डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. त्याच्यानंतर जो काही आपल्याकडे इलेक्ट्रिक सप्लाय असतो, तर तो सप्लायसुद्धा काय होतो तर तो तुटतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर डिस्ट्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. मग बघा, तिथं काय होतं, कधी कधी वाहतूक वगैरे सुद्धा पूर्ण विस्कळीत होते आणि शिवाय कम्युनिकेशन म्हणजे त्या लोकांना फोन वगैरे पण लागत नाहीत. कधी कधी तिथले टॉवर्स वगैरे सगळे जातात, टी व्हीचा सिग्नल वगैरे येत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपल्या इकडं सुद्धा बघा, ज्यावेळेस पाऊस वगैरे जास्त पडतो त्यावेळेस अशा प्रकारे स्ट्रोम्स हे होतं. इथं तुम्हाला दाखवले बघा, हे जे आहे अस्ट्रोम म्हणून इथं चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये दाखवले वादळाच्या वेळी आपल्या इथं झाडं वगैरे खूप मोठ्या प्रमाणात पडतात. तर हे जे आहे ते स्ट्रोमच्या बाबतीत आहे आणि स्ट्रोमचे इफेक्ट असे आहेत. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आपण बघतोय फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर म्हणजे काय, जंगलात लागलेली आग किंवा जंगलाला लागलेली आग, ज्याला आपण वनवा असे पण म्हणतो. अ फॉरेस्ट फायर इज अ अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट, pasture or grassland due to natural or man-made causes. Forest fire spread at the tremendous speed. फॉरेस्ट फायर म्हणजे काय तर खूप मोठ्या अनकंट्रोल्ड प्रमाणामध्ये जर एखाद्या जंगलामध्ये आग लागली तर त्याच्यामुळं काय होतं तर, आणि विशेष म्हणजे ती आग आहे ती खूप मोठ्या प्रमाणात अशी पसरते, सरळ अशी पुढं पसरत जाते. आणि ती कधी कधी नैसर्गिकरित्या लागते, म्हणजे फांदीवर फांदी घासून पण ती लागते आणि कधी माणसामुळे पण ती आग आहे ती लागते. बघा, तिथं सुद्धा काय होतं तर त्याचे सुद्धा इफेक्ट्स काय सांगितले तिथं, ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विविधता याचा पण खूप मोठ्या प्रमाणात तिथं लॉस होतो. त्याच्यानंतर आहे पोल्युशन ऑफ एअर. म्हणजे बघा, इथं दिसते तुम्हाला फॉरेस्ट फायर आहे, ज्याच्यामुळं काय होतं इथं खूप मोठ्या प्रमाणात तिथं तुम्हाला आग लागलेली दिसते. आणि आगीमुळं काय दिसतंय तर पोल्युशन ऑफ एअर म्हणजे धूर येतं ना त्याच्यातून, मग त्याच्यामुळे काय होतं हवेचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारले, कॅन यू टेल हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट. म्हणजे सध्या वर्गात तुमच्या किती स्टुडंट आहेत तर बघा, आपण समजूया 50 स्टुडंट आहेत आपल्या वर्गामध्ये. व्हॉट यू वुड हॅपन इफ 5 टाइम्स दिस नंबर सॅट इन युअर क्लास. जर आता 50 आहेत एका वर्गामध्ये, जर त्याच्या 5 पट विद्यार्थी केले म्हणजे किती झाले हो, 250 विद्यार्थी जर एका वर्गामध्ये बसले तर बघा, विच काइंड ऑफ डिझास्टर कॅन अकर इन ॲन एक्स्ट्रीमली क्राऊड प्लेसेस. मग त्या ठिकाणी जर आपण असे सगळे एका ठिकाणी बसले तर कुठल्या प्रकारचे आपत्ती येऊ शकते, तुम्हाला काय त्रास होऊ शकतो तर बघा, तुम्हाला काय श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, कधी कधी बसायला जागा पुरणार नाही एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना, तुम्हाला जागेची अडचण येईल तिथं, बरोबर आहे. किंवा ते एवढे विद्यार्थी एका वर्गामध्ये बसणं शक्यच होत नाही. तर अशा प्रकारच्या हे ज्या आहेत ह्या गोष्टी होतात. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय तर आपत्ती व्यवस्थापन. मग आता आपत्ती व्यवस्थापन का करायचं असतं तर आपत्ती येऊ नये ह्याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आहे ते करायचं असतं. तर बघा, कम्युनिटी पार्टिसिपेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. म्हणजे एकट्याने तुम्ही किंवा मी एकट्याने ठरवून चालत नाही आपल्याला की आपण आता डिझास्टर मॅनेजमेंट करूया. तर हे काय आहे, कम्युनिटी पार्टिसिपेशन. म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. म्हणजे एक गाव असेल, एक शहर असेल, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. टेकिंग स्टेप टू प्रिव्हेंट डिझास्टर, मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड अ डिझास्टर मॅनेजमेंट. बघा, तुम्हाला सांगितलं की काय करायचं आपल्याला, की अशा प्रकारे हा जो डिझास्टर येऊ नये ह्याच्यासाठी काय करायचं आहे, प्लॅन तयार करायचा. आणि ही डिझास्टर जर आलीच चुकून तर कशा प्रकारे आपण त्याच्याशी फेस करू शकतो, म्हणजे कशा प्रकारे त्याला सामोरं जाऊ शकतो ह्याच्यासाठी प्लॅन तयार करणं, ह्याला म्हणायचं डिझास्टर मॅनेजमेंट. टू प्रिव्हेंट ऑर रिड्यूस डॅमेज कॉज्ड बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर, इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. बघा, कधी कधी एखादी आपत्ती असते की जे आपल्याला काहीच माहिती नसतं
आणि मग हे जे आहेत आपत्ती अचानक माहीत नाही आणि अचानक एखादी गोष्ट घडली, त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, इमर्जन्सी प्लॅनिंग, म्हणजे अचानकच आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागतं, काय अचानक मॅनेजमेंट करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे झालं डिझास्टर मॅनेजमेंट. तर आता डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे, तर कम्युनिटी पार्टिसिपेशन महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर प्रिव्हेंट स्टेप्स आहेत डिझास्टर होऊच नाही म्हणून, आणि जरी आलीच तर विच प्रिकॉशन्स ऑर विच मेजर स्टेप्स यू आर टेकिंग टू फेस दिस डिझास्टर, म्हणजे त्याला आपण सामोरं जाण्यासाठी कुठल्या प्लॅनिंग करणार आहे किंवा कुठलं मॅनेजमेंट करणार आहे. दिस इज नथिंग बट डिझास्टर मॅनेजमेंट. तर इथं डिझास्टर मॅनेजमेंट हा पॉईंट संपतो. त्याच्यानंतर आहे बघा इन्स्टिट्यूट ॲट वर्क. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2005. इट अंडरटेक्स प्लॅनिंग्स अँड इम्प्लांटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. म्हणजे बघा जे भारतीय आपत्ती व्यवस्थापन ऑथॉरिटी आहे त्यांनी ते कधी स्थापन झाले, 2005ला. आणि ती काय करते तर जास्तीत जास्त डिझास्टर येऊ नये त्याच्यासाठी प्लॅनिंग करते, आणि जरी आली तरी ह्या सगळ्या गोष्टीपासून कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे ह्याचा हे प्रयत्न करते. आता सध्या बघा, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पूर परिस्थिती चालू आहे. तर काय केलं जातं, तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली जाते. समजा शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं असेल तर तिथं सध्या आता तिथं पण त्यांचा जीव वाचवण्यासाठी सध्या प्रयत्न चालू आहेत. आणि एकदा ही आपत्ती कमी झाली, म्हणजे एकदा पाण्याची पातळी कमी झाली की परत त्याच्यानंतर अजून त्या लोकांना काय मदत वगैरे करता येते का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. आता ऑलवेज रिमेंबर, काय रिमेंबर करायचं आहे बघा आपल्याला, ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. सगळ्यात महत्त्वाचं आहे, एखादी आपत्ती आले आणि आपल्याकडे आली नाही बाबा, मग आपण काहीच करायचं नाही. तसं करण्याच्या ऐवजी आपण काय केलं पाहिजे, ज्यांच्याकडं आपत्ती आलेली आहे तर त्यांना काय केलं पाहिजे, आपण सपोर्ट केला पाहिजे, हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि ही आपली काय मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही सगळ्यात मोठी आपली जबाबदारी आहे. आणि ती प्रत्येकाने जर पार पाडली तर हा डिझास्टर हळूहळू ही डिझास्टर आहे असं आपण म्हणणार पण नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत त्याचा त्रासच होणार नाही. ओके, तर बघा कुठले कुठले पॉईंट्स घेतलेत आता आपण. तर इथं 3 पॉईंट्स घेतले. स्ट्रोम्स एक घेतला आहे, फॉरेस्ट फायर एक घेतला आहे, आणि डिझास्टर मॅनेजमेंट घेतला आहे. ओके, आणि कुठलं इन्स्टिट्यूट काम करतं आहे तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आणि ही कधी तयार झालेली आहे तर ती झालेली आहे ती 2005ला तयार झालेली आहे. तर बघा डबल एकदा मी तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये स्ट्रोम्समध्ये आपण सांगितलं, स्ट्रोम म्हणजे वादळ, आणि वादळामुळे काय होतं तर जास्त प्रमाणात हवेच्या दाबामुळे वादळ तयार होतं. ड्यू टू हाय और लो एअर प्रेशर द स्ट्रोम इज फॉर्म. आणि त्याचे इफेक्ट काय तर ट्रिमेंडस लॉस आहे, लाईफचा लॉस आहे, प्रॉपर्टीचा लॉस आहे, इलेक्ट्रिक सप्लाय डिस्ट्रप्शन होते, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशनचं डिस्ट्रप्शन होतं आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट फायरमध्ये बघितलं आपण, फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलाला लागलेली आग आहे, जी कधी कधी मॅनमेड असू शकते, कधी कधी नॅचरल असू शकते. त्याच्यानंतर आपण बघितलं इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर, तर जंगलाला लागलेच्या आगीचे कुठले कुठले इफेक्ट होतात. तर काय होतं, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती, त्याच्यानंतर जैवविविधता नष्ट होते आणि हवेचं प्रदूषण होतं. तर हे जे पॉईंट्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. व्हॉट इज मीन बाय डिझास्टर मॅनेजमेंट, हा जो क्वेश्चन आहे तो विचारला जातो. तर डिझास्टर मॅनेजमेंट इज नथिंग बट the steps taken to avoid or step taken to face disaster is nothing but disaster management. म्हणजे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा ह्याचं उत्तर लिहू शकता. or to prevent or to reduce damage caused by disaster is called as disaster management or so disaster management is required. आणि हे नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ही जी आहे हे एका संस्थेचं नाव आहे जे आपत्ती व्यवस्थापनाचं काम करते, आणि ती जी तयार झाली आहे ती 2005ला झालेली आहे. तर आजच्या दिवसापुरतं एवढं बास. जर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. आणि प्रयत्न करा की हे जे आहे ते पाठांतर करण्यापेक्षा समजून घेऊन इंग्लिशमध्ये हळूहळू त्याचं हे करू शकता, तुम्ही ट्रान्सलेट करू शकता तुमच्या मराठी भाषेमधून, परत अजून इंग्लिशमध्ये हळूहळू ट्रान्सलेट करू शकता, किंवा जी काही तुमची बोलीभाषा आहे त्याच्या थ्रू हळूहळू शिकत चला.